नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे पनीर टिक्का मसाला. चला तर मग करू. इथे मी 4 चमचे दही घेणार आहे. दही चांगलं मी इथे फेटून घेतलेलं आहे. त्यामध्ये सवाई मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, पुदिन्याची पाने आणि बेसन पीठ मी इथे 2 चमचे ॲड केलं आहे. इथे मी मिक्स करून घेतलंय छानपैकी. त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची, कांद्याचे काप, टोमॅटो आणि पनीरचे तुकडे मी इथे घातले आहे. त्यासोबत लिंबू देखील मी इथे थोडासा ॲड केला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक वाटण करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे काय काय घातलेलं आहे. त्यामध्ये मिक्सर जारमध्ये आपण हे वाटण करून घेऊयात. त्यानंतर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जे आपण पनीरचं जे मिश्रण केलं होतं दह्यामध्ये ते घालून घेणार आहे. छानपैकी परतून घेणार आहे. मी इथे छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. पाच 6 मिनिटे मी छानपैकी परतून घेतलं इथे आणि ते मिश्रण मी इथे काढून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे. ते देखील आपण छानपैकी परतून घेऊया आणि जे आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते यामध्ये ॲड करूयात. चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. त्यानंतर जे मी पनीरचं मिश्रण आपण शॅलो फ्राय केलेलं होतं ते देखील मी यामध्ये घालून घेतलं आहे. थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे ते मी यामध्ये ॲड केलं आहे आणि चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मी इथे. छानपैकी आपण आता उकळी काढून घेऊयात. आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता, जशी ग्रेव्ही लागेल तसं. आणि थोडीशी कोथिंबीर देखील मी घातली आहे. इथे आपला पनीर टिक्का मसाला रेडी आहे. छान झालेला आहे.